तास लागले. म्हणजे आम्ही इथपर्यंत का येतो तर आमच्या आजोबांनी ह्या ठिकाणी गाड्या नसताना, व्यवस्थित परिस्थिती त्यावेळी रस्ते सुद्धा असे नसताना तिथं येऊन एक चळवळ उभा करायचे काम केलं. आणि हे स्वप्न ज्या वेळेला अशक्य होतं, आता बघू शकतं कोणी की पाणी कृष्णा नदीचं इथपर्यंत येऊ शकतं, ते स्वप्न त्यांनी समाजाला, जनतेला दाखवलं. ती चळवळ तितक्याच ताकदीनं पुढे चालावी ही त्यामागली भूमिका आहे. खऱ्या अर्थानं मागं शेतकऱ्यामध्ये सभा झाली, त्या ठिकाणी परिषद, त्यानंतर आटपाडीमध्ये दुसरी परिषद व्हावी असं सर्वांचं मत होतं. सरांनी ह्या ठिकाणी परिषद घेतली, अतिशय चांगले. अण्णांनी जी परिषद चालू केली ती परिषद तितक्याच ताकदीनं, मोठ्या ताकदीनं एकच व्हावी ही सर ह्या मागली माझी भूमिका आहे. दुसरी पाणी परिषद व्हावे किंवा अडचणी व्हावे ते काही याच्या मागलं नाही. तुम्ही जी मला सांगितलं त्यावर मी लगेच तो निर्णय घेतला आणि राजेंद्र अण्णांनी आम्ही जाऊन ती जागा सुद्धा बघितली जी अण्णांच्या स्मारकाला राजेंद्र अण्णांनी द्यायची तयारी दाखवली. खऱ्या अर्थानं ह्या कालावधीमध्ये अशा परिस्थितीमध्ये 1 एकर जागा स्वतःची राजेंद्र अण्णांच्या स्मारकाला देतात. त्याचं एस्टिमेट असेल, कुठलं स्मारकचं प्रस्ताव असतील ते शिंदे साहेबांच्यापर्यंत न्यायचं आणि त्या स्मारकाला निधी आणून द्यायचं की तिथल्या आम्ही मिटिंगमध्ये पण ठरवलं आणि आपण जाऊन त्या ठिकाणी भेटायचं असंही केलं. खऱ्या अर्थानं ह्या व्यासपीठावर की आमदार इथं आपल्या व्यासपीठावर 3 आहे. ह्या मतदारसंघात आमची ह्याच्या मागली भूमिका आमदार साहेब एवढीच आहे की ही चळवळ किंवा हे आंदोलन वर्षातून एकदाच फक्त शाहू फुले आंबेडकर म्हणजे शाहूंच्या जयंतीनिमित्त न होता 2-2, 4-4 महिन्याला ह्यावर बैठका झाल्या पाहिजेत. आणि ह्यावर आपण काय केलं म्हणजे आता आपण ठराव घेतो आणि ते पुढल्या सभेपर्यंत त्या ठराव परत वर पण आपण काढत नाही किंवा त्या ठरावाची मांडणी सुद्धा नंतर कालावधीनं होत नाही. 2 महिन्याला बैठक असू दे, 4 महिन्याला बैठक असू दे आणि आपल्या पक्ष पार्ट्या सगळं सोडून तिथले तहसील ऑफिस असतील बंद करायची भूमिका ठेवली पाहिजे. आत्ताचा कालावधी दादा तुम्हाला सांगतो, जोरात चळवळ करेल ते जे दिवस चांगले असतील असं वातावरण आता आहे. असमाधान स्थिती आहे सगळीकडं. आता कुठलंही सरकारमध्ये खाली शेतकरी समाधानी नाही. अशा वेळेला जो आंदोलन चळवळ हातात घेऊन लढेल तो निश्चितपणे ह्या भागामध्ये मोठा होईल. आता तहसील ऑफिस इथली बंद केली, काही ना काही उठाव केले, निश्चितपणे आपल्याला न्याय मिळेल. त्याच्या मागे आमची एवढीच भूमिका असेल की अण्णांनी जी उभा केली ती तितक्याच ताकदीनं पुढं आली पाहिजे. त्याच्यात तरुण पिढीनं भाग घेतला पाहिजे. वर्षातून एकदा न होण्यापेक्षा त्याच्यावर 6 महिन्याला, 2 महिन्याला, 4 महिन्याला लढलं पाहिजे. आमचं दादा तुम्हाला एवढं सांगतो म्हणजे कानून सरांना सुद्धा की आम्ही लढाई तयार आहे. किमान 7 तरी तुम्ही मागणं द्यायला पाहिजे. आम्ही लढतो, तुम्ही 7 द्या, नाही तुम्ही लढा, आम्ही तुमच्या मागून येतो. पण फक्त भाषणानं पाणी येणार नाही. त्यावेळेला भाकरी बांधून, झुणका भाकरी घेऊन त्या ठिकाणी अण्णा याचे राहायचे एवढा त्याग ह्या जुन्या लोकांचा आहे. आमचा काही संबंध नाही. किंवा ह्या ठिकाणी येऊन इलेक्शनला सुद्धा आम्हाला उभा राहायचं काही गरज नाही. तिथंच पाण्यावर एवढं श्रेय वाद लागला ह्याच्यात आम्हाला येऊन उडी घ्यायची नाही, आम्ही पाणी आणतो म्हणायला. कारण आमचं एवढंच म्हणणं आहे की त्या दुनियाने केलेल्या त्यागाचं, कष्टाचं कुठं तरी वाया जाऊ नये. हे सगळं त्याग आपण पुढे चालवूया, इथल्या लोकांना पाणी मिळवून देऊया. ह्याच्या मागं आता मी शिवसेनेत काम करतोय, आपण बीजेपी करताय, आपण काँग्रेसमध्ये करताय, आपण सर्व पक्ष एकत्र येऊ. तर ही अधिवेशनामध्ये ह्या गोष्टी मांडल्या. मी आता टेंबू योजनेचं मगाशी चोपडे सर बोलले तर त्याचे खालून प्रस्ताव जायला लागतो, तो खालून प्रस्ताव पण वरपर्यंत घ्या. म्हणजे त्याच्यात आता गोपीचंद पडळकरांनी सुद्धा मांडलं, पण राधाकृष्ण विखे पाटलांनी तो खालून प्रस्ताव मागितला आणि तो रिस्टर टेंबू योजनेला अण्णांचं नाव द्यावं हा रिस्टर प्रस्ताव सुद्धा वर गेलेला आहे. म्हणजे ह्या गोष्टी खालून वरपर्यंत केल्या तर आपला फक्त ताकद लावायची त्याला गरज आहे. आता आपण ह्या ठिकाणी एक निश्चितपणे आज शाहूंच्या जयंतीनिमित्त जर सगळ्याच आमदारांनी जर शपथ घेतली की ह्या ठिकाणी ह्या परिषदेमध्ये पक्ष पार्टी विसरून आम्ही सगळी एकत्रितपणे येऊन तिथलं प्रांत ऑफिस असेल, कलेक्टर ऑफिस असेल, बैठका घेऊन म्हणजे 2 किंवा 4 महिन्याला ह्यावर चर्चासत्र जर झालं तरच मार्ग सुटतील. एवढंच या निमित्तानं सांगतो.
माझा हेतू एकच आहे की अण्णांचं नाव इथून पुढल्या काळात सुद्धा ह्या ठिकाणी जे त्या कालावधीतल्या मंत्र्यांना सुद्धा जमलं नाही ते आमच्या आजोबांनी करून दाखवलं. अजून सुद्धा त्यांच्या नावावर इतकी लोक जमतात. तुम्ही बघा अशी कुठेही जमत नाही. जुन्या मंत्र्यांच्या आमदारांची नावं घेऊन बघा, पण अण्णांच्या बाबासाहेबांच्या नावावर लोक जर जमून आपल्याला साथ द्यायला तयार असतील तर त्या लोकांसाठी आपलं काहीतरी करणं जबाबदार आहे. एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज.